नमस्कार मित्रांनो, एसएससी क्लासेस टेक मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, पोस्ट ऑफिस भरतीसाठी अभ्यासक्रम काय असणार आणि त्या अभ्यासक्रमामध्ये जे काही टॉपिक दिले आहेत आपल्याला महत्त्वाचे, त्यावर एक एक टॉपिकवर आपण काय करणार, व्हिडिओ घेऊन येणार. म्हणजे तुम्हाला वेगळा अभ्यास करण्याची गरज पडणार नाही. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करायचं आहे, जेणेकरून महत्त्वाची व्हिडिओचा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. आमच्या चॅनलवर मित्रांनो तुम्हाला शैक्षणिक व्हिडिओ सोबत स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा व्हिडिओ मिळत राहतात. मित्रांनो, जर तुम्हाला अधिक व्हिडिओ बघायचे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही चेक करत राहा. तिथं मी तुम्हाला जसा व्हिडिओ उपलब्ध होईल तसा तिथं मी तुम्हाला उपलब्ध करून देत राहतो. भाग 1 आहे, याच्यामध्ये आपल्याला अभ्यासक्रम बघायचा आहे. चला तर बघूया. तर बघा मित्रांनो, जो सिलेबस आहे तो बघा, पहिला पेपर आपल्याला दिलेला आहे. जो पहिला पेपर आहे हा 90 मार्काचा आहे आणि जे गुण आहेत, मॅक्झिमम मार्क आहेत ते किती आहेत, 90 मिनिटासाठी तो पेपर आहे. ठीक आहे, वेळ 90 मिनिट आहे आणि जे मार्क्स आहेत आपल्याकडे ते 100 मार्क्सचा हा पेपर आहे. त्याच्यामध्ये जो पहिला टॉपिक आहे तो म्हणजे जनरल अवेअरनेस इथे आपल्याला विचारले जाणार आहे. जनरल अवेअरनेस, ठीक आहे. आता जनरल अवेअरनेस किंवा नॉलेज त्याला म्हणा, हे टॉपिक तुम्हाला कव्हर केले जाणार आहे आणि यावर जवळपास 4 ते 8 प्रश्न तुम्हाला याच्यावर विचारले जाणार. त्याच्यामध्ये इंडियन जिओग्राफी आहे, सिव्हिक्स आहे, जनरल नॉलेज आहे, इंडियन कल्चर आणि फ्रीडम स्ट्रगल आहे, इथिक आणि मोरल स्टडी, या सगळ्या गोष्टी आपण प्रत्येक टॉपिकवर आपण मित्रांनो व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा. आणि ह्या यासाठी म्हणजे जनरल अवेअरनेस साठी इथे तुम्हाला 30 मार्क दिले आहेत. म्हणजे 30 मार्कचं तुम्हाला जनरल अवेअरनेस इथं विचारल्या जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बी बघा, त्याच्यामध्ये दिलं आहे बेसिक अरिथमॅटिक. ठीक आहे, बेसिक अरिथमॅटिक म्हणजे याच्यामध्ये आपल्याला ज्या गणिती क्रिया आहेत त्याच्यामध्ये बघा, पर्सेंटेज आहे, बोर्ड मास आहे, पर्सेंटेज आहे, प्रॉफिट लॉस आहे, सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट आहे, ऍव्हरेज आहे, टाइम अँड वर्क आहे, टाइम अँड डिस्टन्स आहे आणि युनिटरी मेथड आहेत. तर हे सुद्धा तुम्हाला विचारल्या जाणार आहेत आणि हे तुम्हाला जवळपास 40 मार्क्ससाठी विचारल्या जाणार. किती मार्क्ससाठी? 40 मार्क्ससाठी. आणि याची जी लँग्वेज आहे, याची लँग्वेज तुम्हाला बघा मित्रांनो, इंग्लिश लँग्वेज मध्ये सुद्धा हे तुम्हाला उपलब्ध राहणार आहे, हिंदीमध्ये सुद्धा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मराठीमध्ये सुद्धा हे आपल्याला उपलब्ध राहणार आहे. ठीक आहे, पेपर फर्स्ट. ठीक आहे, समजले की 40 मार्कासाठी असणार आहे. म्हणजे आपले 70 मार्क झाले बघा, 30 मार्क हे आणि 40 मार्क हे. त्यानंतर बघा, जो बघा मित्रांनो नंतर आपल्याला सी दिले आहे, ते त्याच्यामध्ये रिझनिंग अँड अनालिटिकल ॲबिलिटी दिले आहे. ठीक आहे, हे सुद्धा तुम्हाला 30 मार्क्ससाठी असणार. किती मार्क्ससाठी? 30 मार्क्ससाठी. म्हणजे बघा, 100 मार्कचा आपला पहिला पेपर झालेला आहे. ठीक आहे, 100 मार्क्सचा आपला पहिला पेपर झालेला आहे. त्यानंतर पेपर 2 बघा, पेपर 2 आहे, याच्यामध्ये आपल्याला 45 मिनिट दिले आहेत आणि जे मार्क्स आहेत ते 60 आहेत. मार्क्स किती आहेत? 60 आहे. याच्यामध्ये काय केलेलं आहे, आता हा जो पेपर आहे सेकंड, याच्यामध्ये काय आपल्याला फक्त 2च लँग्वेज आहेत. एक म्हणजे आहे लोकल लँग्वेज आणि दुसरी म्हणजे इंग्लिश लँग्वेज. आता याच्यामध्ये काय करायचं बघा, ट्रान्सलेशन आहे आपल्याला ऑफ द वर्ड फ्रॉम इंग्लिश टू लोकल लँग्वेज. म्हणजे इंग्लिश मधून आपल्याला लोकल लँग्वेज मध्ये काय करायचं, काही वर्ड आहेत त्याला आपल्याला ट्रान्सलेट करावे लागतील. ठीक आहे, मल्टिपल चॉईस असेल, तुम्हाला फक्त एकच त्याचा ऑप्शन निवडावा लागेल. 15 क्वेश्चन असतील आणि प्रत्येकाला 1 मार्क दिला असेल. म्हणजे 15 मार्क्ससाठी इथं आपल्याला हा इथं आपल्याला दिलेला असेल. म्हणजे ते तुम्हाला 15 शब्द दिले जातील. ठीक आहे, वर्ड. त्यानंतर ट्रान्सलेशन ऑफ द वर्ड फ्रॉम लोकल लँग्वेज टू द इंग्लिश. म्हणजे जी लोकल लँग्वेज आहे, म्हणजे आपली मराठी लोकल लँग्वेज आहे, या मराठी भाषेमधून आपल्याला इंग्रजीमध्ये काय करावं लागतील, ते शब्द ट्रान्सलेट करावे लागतील. ते शब्द 15 असतील आणि प्रत्येकाला एक मार्क आपल्याला दिलाय. म्हणजे 15 मार्क तिथं आपल्याला आहेत. त्यानंतर आहे लेटर रायटिंग इन अ लोकल लँग्वेज. म्हणजे मराठी भाषेमध्ये आपल्याला लेटर रायटिंग सुद्धा दिलेलं आहे. ते आपल्याला जवळपास 80 ते 100 वर्ड मध्ये आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे, एक क्वेश्चन फक्त आपल्याला अटेम्प्ट करायचं आहे आउट ऑफ 3. म्हणजे 3 तिथे तुम्हाला ऑप्शन असतील, त्यापैकी फक्त एकावर तुम्हाला पत्र लिहायचं आहे. ठीक आहे, आणि त्याला 15 मार्क तुम्हाला दिलेले असतील. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला जे लेटर रायटिंग आहे याचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करून घ्यावा लागेल, ट्राय करावा लागेल. याच्यावर पण आपण एक व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्यानंतर पॅराग्राफ आहे आणि शॉर्ट इझी आहे. हे सुद्धा तुम्हाला 80 ते 100 मार्कच्या दरम्यान तुम्हाला लिहायचं आहे आणि 15 मार्क सुद्धा याला तुम्हाला दिले आहेत. म्हणजे बघा, जो पेपर सेकंड आहे हा आपल्याला 60 मार्क्ससाठी आहे. ठीक आहे, समजलंय. आणि पेपर 3 आहे हा तुम्हाला इंग्लिश मध्ये असणार. म्हणजे तुम्हाला इथं इंग्लिशची टेस्ट द्यावी लागणार. कोणती टेस्ट? तर त्याला स्किल टेस्ट म्हणून डाटा एंट्री. ठीक आहे, 20 मिनिट दिले असणार तुम्हाला. ठीक आहे, कशासाठी? 20 मिनिट आहे तुम्हाला, 40 मार्क आहेत आणि जवळपास तुम्हाला 2000 की डिप्रेशन तिथं आपल्याला तुम्हाला एंटर झाले पाहिजे. तर अशा प्रकारचं हे आहे. 40 मार्क इथं आहेत, म्हणजे हे 60 आणि हे 40 म्हणजे जवळपास 100. म्हणजे पेपर फर्स्ट 100चा
पेपर सेकंड आणि पेपर थर्ड 100चा, म्हणजे इथं जवळपास 200 मार्काचा तुम्हाला सर्व पेपर दिले आहेत, पेपर फर्स्ट, पेपर सेकंड, पेपर थर्ड. तर प्रत्येक टॉपिकवर आपण एक एक व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही एकदा जर व्हिडिओ बघितला तर त्यासंबंधी सगळे डाऊट तुम्ही ते क्लिअर करू शकता. एकदम सोपा पेपर असणार आहे. 10वी किंवा 12वी बेसवरचा हा पेपर आहे. एवढा काही अवघड जाणार नाही. ठीक आहे, कारण बघा मित्रांनो, सर्वात महत्वाचं काय, स्किल टेस्ट. सर्वात महत्वाची तुमची काय आहे, स्किल टेस्ट. म्हणजे तुम्हाला टायपिंगची सुद्धा प्रॅक्टिस करून घ्यावी लागेल. ठीक आहे, नुसतं अभ्यास करून चालणार नाही, तर टायपिंगची सुद्धा प्रॅक्टिस तुम्हाला करून घ्यावी लागेल. त्यावेळेस तुम्हाला ह्या एक्झाम मध्ये पास होता येईल आणि तुम्ही तिथं सिलेक्शन घेऊ शकता. ठीक आहे, तर सगळ्या गोष्टी आपण घेणार आहे, पण टायपिंगची टेस्ट मात्र, जे स्किल टेस्ट आहे हे मात्र तुम्हालाच घरी करावी लागेल. जर तुम्ही बघितले मित्रांनो, तुमचा पहिला पेपर आणि सेकंड पेपर खूप चांगला गेलेला असेल तर नक्की तुम्ही ह्या स्किल टेस्टची तयारी करा, किंवा आतापासून तुम्ही याची तयारी करू शकता. या सगळ्यावर आपण व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्यामुळे आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.